नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 2 हेल्थ अँड डिसीजमधलं लेक्चर 3ला सुरुवात करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपल्याला सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज याच्यामध्ये डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि एड्स याच्या बाबतीत अभ्यास करायचा आहे. सोबतच इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स याच्यामध्ये रॅबीज या डिसीजचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. तर याच्यामध्ये सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज म्हणजे सध्या स्थितीतील काही महत्त्वाचे रोग याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करताना सुरुवातीला डेंग्यू या डिसीजचा अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी कॅन यू टेल विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ जे आहेत हे साधारणतः 15 ते 20 मिनिटाचे होत आहे. याला कारण असं आहे की आपण कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल हे जे क्वेश्चन आहेत हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्याच्यामुळे तेवढा वेळ लागतो आहे. फर्स्ट, हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते. आता हे जवळपास सर्वांना माहिती आहे की आपण आपली स्वतःची स्वच्छता कशा प्रकारे पाळतो. आपण जेव्हा केव्हा टॉयलेटचा यूज करतो तेव्हा हात स्वच्छ धुणे, केर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, त्याच्यानंतर उकडलेलं गाळलेलं पाणी पिणे, नेहमी झाकलेलं अन्न खाणे. दीज आर द डिफरंट वेज फॉर द पर्सनल हायजीन. आता हे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर लिहायचं असेल तर आता याच्यामध्ये आपण टेकिंग बाथ एव्हरी डे, गार्बेज अँड अनवॉन्टेड मटेरियल शूड नॉट बी रँडमली थ्रोन, नॉट टू स्प्लिट इन द ओपन प्लेस म्हणजे उघड्यावर कुठे थुंकू नये, त्याच्यानंतर रोज आंघोळ करायची, केर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची. वी शूड ऑल्सो रिमेंबर टू आयसोलेट अस व्हेन वी आर सिक. आता हा सर्वात महत्त्वाचा आता हा विषय आलेला आहे. जेव्हा केव्हा आपल्याला कोणता जर आजार होत असेल तर अशा वेळेस आपण इतरांपासून स्वतःला वेगळं ठेवायचं आहे. आपण जिथं पब्लिक प्लेस आहे, जिथं गर्दीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी जाणं टाळायचं आहे की जेणेकरून आपण जर तशा प्लेसमध्ये गेलो तर आपल्यामार्फत तो आजार दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा होऊ शकतो. त्याच्यानंतर द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल शूड बी वॉश क्लीन बिफोर कन्झ्युमिंग. आपला फ्रूट्स असतील, आणलेला भाजीपाला असेल यांचा वापरायच्या आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर द वॉटर शूड बी फिल्टर्ड अँड बॉइल्ड बिफोर ड्रिंकिंग. आणि बरेचसे आजार हे आपल्याला दूषित पाण्यामुळे होतात आणि त्याच्यामुळं आपण ते पाणी जे आहे गाळून आणि उकळून जर घेतलं तर ते आजार आपल्याला होणार नाही. अँड दिस इज द आन्सर इन केस ऑफ फर्स्ट, दॅट इज द हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन. देन क्वेश्चन नंबर 2, व्हाय शूड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन अ रेनी सीझन. पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावे. व्हाय शूड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन अ रेनी सीझन. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तर पावसाच्या पाण्याबरोबर जो केर कचरा आहे तो केर कचरा पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जातो आणि जिथे कुठे आपलं पाण्याचं स्टोरेज आहे की ज्याच्यामार्फत आपल्याला पाणी पुरवठा होतो त्या पाण्यामध्ये हे पाणी जाऊन मिक्सअप होतं आणि त्याच्यामुळं आपलं पिण्याचं जे पाणी आहे ते सुद्धा ते दूषित करतं आणि याच्यामुळं आपल्याला हेपॅटिटीस, डायरिया, डिसेंट्री, एंटेरिटीज याच्यासारखे आजार या पाण्यामुळं होऊ शकतात. आणि म्हणून आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रामुख्याने पाणी हे उकळून पिणं गरजेचं आहे. दिस इज द आन्सर इन केस ऑफ सेकंड. देन थर्ड वन, व्हाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल. आता शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम का राबवला जातो. बऱ्याचशा स्कूलमध्ये आपण पाहतो की हा जो उपक्रम आहे स्वच्छ हात उपक्रम हा राबवला जातो. तर याच्या मागं रिझन असं आहे बघा, देर आर मेनी जर्म्स ऑन द डर्टी अनक्लीन हँड्स. इफ दीज जर्म्स एंटर अवर बॉडी थ्रू द माउथ दे कॅन कॉज मेनी डिसीज ऑफ द एलिमेंटरी कॅनल. बघा, जेव्हा आपले हात अस्वच्छ असतात आणि अस्वच्छ हात त्याच्या साहाय्याने जर आपण जेवण करत असू, काही जर आपण आणलेला डबा जर खात असू तर ते जे जर्म्स आहेत ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये एंटर करतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज होतात. आणि म्हणूनच हा जे अभियान आहे ज्याच्यामध्ये आपण स्वच्छ हात उपक्रम जो आहे हा आपल्याला स्कूलमध्ये बऱ्याचशा राबवला जातो. आणि जर तो राबवला जातही नसेल तरीसुद्धा आपण तेवढी प्रिकॉशन घ्यायची आहे की आपण कोणत्याही प्रकारचा अन्नपदार्थ खात असताना आपले हात हे नेहमी स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपला कॅन यू टेल. आता आपल्याला सुरुवात करायची आहे डिसीज, ज्यामध्ये आपण सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेजमध्ये पाहतोय. फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज द डेंग्यू. आपण सर्वात आधी
हा जो आजार आहे हा कशाच्या मार्फत होतो, याचे सिम्पटम कोणते आहेत आणि याचे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते आहेत, हा सुद्धा अभ्यास आता या लेक्चरमध्ये आपल्याला करायचा आहे. तर फर्स्ट, डेंग्यू. Mosquitoes lay eggs in a waterlogged place and thereby their population increases. Different species of mosquitoes spread different diseases. Dengue is spread by Aedes aegypti, and this disease is caused by DEN1, DEN4 virus belonging to the type Flavivirus. आता याच्यामध्ये आपण जर अभ्यास जर केला तर इथं हा जो आजार जो आहे, मॉस्किटो लेज एग्ज इन द वॉटरलॉक प्लेस, म्हणजे जिथे कुठे पाणी साठलेलं असतं, साठलेल्या पाण्यामध्ये हे डास जे आहेत हे अंडी घालतात आणि या अंडीचं रूपांतर नंतर मग इथं लार्वीमध्ये होतं आणि या लार्वीचं रूपांतर मग मॉस्किटोमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे जे आहेत, ज्या डासाचे वेगवेगळे प्रकार आहेत, डासाचे वेगवेगळे जे टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक डास हा वेगवेगळा आजारा आपल्याला क्रिएट करतो. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं मलेरिया आहे, त्याच्यानंतर एक एलिफंटायसिस आहे, हा सुद्धा एक आजार आपल्याला या डासामार्फत होतो. डेंग्यू आहे, हा सुद्धा आजार आपल्याला डासांच्या मार्फत स्प्रेड होताना पाहायला मिळतो. इथे जर आपण पाहिलं तर डेंग्यू जो आजार आहे हा एडिस इजिप्ती या मॉस्किटोपासून होतो आणि हा जो मॉस्किटो आहे तर याचा जो व्हायरस आहे DEN1 and 2 व्हायरस, DEN1-2 व्हायरस याच्यामार्फत हा जो टाईप्स आहेत फ्लॅवी व्हायरस त्याच्या साह्याने आपल्याला डेंग्यू हा आजार झालेला पाहायला मिळतो. आता याचे सिम्पटम कोणते आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल, ॲक्यूट फिवर अँड हेडेक, वॉमिटिंग, तीव्र ताप आणि तीव्र डोकेदुखी, टेम्परेचर हाय राहतं आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जे हेडॅच आहे डोकं दुखतं. वॉमिटिंग होते म्हणजे उलट्या होणे. सेकंड वन, पेन इन आय सॉकेट इज द व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. पेन इन आय सॉकेट म्हणजे जी डोळ्यांची जी खोबणी राहते त्याच्या आतमध्ये खूप दुखतं, हा सर्वात मोठा त्याचा इम्पॉर्टंट सिम्पटम आपण म्हणू शकतो. देन थर्ड वन, डिक्रीजेस इन प्लेटलेट्स काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हॅमरेज. आता याच्यामध्ये काय होतं की जेव्हा डेंग्यू आजार होतो तेव्हा आपल्या ब्लडमधले प्लेटलेट्स कमी होतात आणि प्लेटलेट्स इट इज द इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट इन ब्लड, ज्याच्यामुळं रक्त जे आहे हे आपल्याला घट्ट पाहायला मिळतं. प्लेटलेट जर कमी झाल्या तर रक्त पातळ होऊन जातं आणि जर इंटरनल इंजुरी जर झाली तर मग तिथे त्याला आपण अंतर्गत रक्तस्राव जो आहे तो जर झाला तर मग जो पेशंट आहे तो एक्सपायरसुद्धा होऊ शकतो. आणि प्लेटलेट्सचं मेन फंक्शन आपल्याला माहीत आहे की जर कुठे जर इंजुरी होत असेल तर प्लेटलेट्स हे ब्लड क्लॉट करायचं काम करतात. अँड दीज आर द सिम्पटम इन केस ऑफ दॅट इज द डिसीज, इट इज द डेंग्यू. इथे पहा तुम्ही, याच्यामध्ये काय होतं की टायर दाखवलेलं आहे, या टायरमध्ये आपल्याला पाणी दिसतं, या पाण्यामध्ये ते एग्ज घातलेली पाहायला मिळतात. एग्सचं कन्व्हर्शन मग लार्वीमध्ये होतं आणि या लार्वीचं कन्व्हर्शन मग मॉस्किटोमध्ये होतो आणि धिस मॉस्किटो जो आहे याच्यामार्फत मग आपल्याला डेंग्यू झालेला पाहायला मिळतो. अँड धिस इज द सिम्पटम्स इन केस ऑफ डेंग्यू. इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, लुक ॲट दिस. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व द पिक्चर शोन इन फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन बॉक्सेस. हे पिक्चर जे तुम्हाला पूर्ण पाहायचं आहे आणि याच्यावर तुम्हाला या बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. बऱ्याचदा बघा हे खूप काही प्रमाणात जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला स्वतःसाठी दिलेले आहेत. याचा रेडीमेड ॲन्सर तुम्हाला देऊ नये असं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्ही त्याचं ॲन्सर शोधाल आणि स्वतःला जी क्रिएटिव्ह जी ॲक्टिव्हिटी आहे ती स्वतः तुम्ही कराल, इथे हे अपेक्षित आहे. आता लुक ॲट दिस. एकदा आपण याचं ओव्हरलुक करूया. पूर्ण जर पिक्चर जर आपण पाहिला तर यांनी काय म्हटलेलं आहे, इथे आपल्याला रिझन्स आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असे दोन दिलेले आहे. डेंग्यूच्या बाबतीत रिझन्स कशाच्या मार्फत होतो आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते आहेत ह्यासाठी हा पीक आपल्याला दिलेला आहे. इथे जर आपण पाहिला तर 1, 2, 3 आणि 4 हे दीज फोर्स, हे जे 4 आहेत दीज 4 आर वी कॅन सी एज द प्रिव्हेंटिव्ह मेजर. आणि इथे जर आपण हे जर पाहिलं या बाजूला तर दीज आर रिझन्स फॉर डेंग्यू. आता याच्यामध्ये काय आहे, तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं जे एक बाळ दिसतं आहे आणि त्याच्या अंगावर आपल्याला पूर्ण कपडे दिसत आहे, म्हणजे डास चावू नये याच्या उद्देशाने जर आपण अंगभर कपडे जर घातले तर डास जो आहे तो चावणार नाही. सेकंड वन, इथे जे काय आपल्याला मासे दिसत आहे आणि हे जे मासे आहेत तर गप्पी मासे आहेत. गप्पी कॅन
कंट्रोल द लार्वी. म्हणजे ही जी लार्वी आहे आपण आधी पाहिलेली आहे, ती लार्वीला हे जे गप्पी मासे आहेत हे त्यांचं खाद्य आहे, म्हणजे त्यांना ते संपवून टाकतील आणि मॉस्किटो जे आहेत हे तिथे आपल्याला ब्रीड करताना पाहायला मिळणार नाही. नंतर इथे थर्ड वन, लुक ॲट दिस. इथे आपल्याला फवारणी करताना पाहायला मिळत आहे. जर आपण आपल्या एरियामध्ये जर फवारणी केली तर त्याच्यामार्फतसुद्धा जे मॉस्किटो आहेत ते डिस्ट्रॉय होऊन जातील. त्याच्यानंतर इथे कॉईल दिसतो आपल्याला, मॉस्किटो कॉईल. मॉस्किटो कॉईलचा उपयोग आपल्याला माहिती आहे. जर घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर मॉस्किटो आलेले असतील तर आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉईल्स अवेलेबल झालेले आहेत की ज्याच्या सहाय्याने आपण ते मॉस्किटो पडून लावू शकतो किंवा त्यांना आपण डिस्ट्रॉय करू शकतो. अँड दीज आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आणि इथं रिझन जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला काही इथे स्टोरेज दिसतं आहे पाण्याचं, आणि या स्टोरेजमध्ये सुद्धा आपण पाहतोय की ते मॉस्किटो आहे ते एग्स घालतात, त्याचे लार्वीमध्ये कन्वर्शन होतं आणि लार्वीपासून मॉस्किटो तयार होताना पाहायला मिळतात. म्हणजे दीज आर द रिझन्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन केस ऑफ डेंग्यू. इथे काही कलेक्ट द इन्फॉर्मेशन. Which measure are taken for mosquito control by the Gram Panchayat, Municipal Council and Municipality of your area. तुम्ही ज्या भागामध्ये राहत असाल, तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल किंवा शहरी भागामध्ये राहत असाल तर तिथे ग्रामपंचायत असेल, त्याच्यानंतर नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तर ते मॉस्किटोला कंट्रोल करण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करतात याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. कारण आपण बऱ्याचदा पाहतो की ते नाले वगैरे वरच्यावर साफसफाई करत राहतात, केर कचरा जे आहे त्याची विल्हेवाट लावत राहतात, त्याच्यानंतर फवारणीसुद्धा करताना आपण पाहतो. तुमच्या एरियामध्ये कशाप्रकारे त्याचं कंट्रोलिंग केलं जातं त्याची माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे. देन हिअर, डू यू नो मलेरिया इज स्प्रेड बाय द फिमेल ॲनॉफिलस. लुक ॲट दिस. मलेरिया आता आपण पाहिलेलं आहे की तिन्ही जे आहेत तर हे मलेरिया हा सुद्धा मॉस्किटोपासून होतो, पण इथे ॲनॉफिलस आहे. व्हाईल देन एलिफंटेसिस ड्यू टू द फिमेल क्युलेक्स. हा मॉस्किटो आहे पण हा सुद्धा कशामार्फत होतो, फिमेल क्युलेक्सपासून होतो. आणि आता आपण जे पाहिलेलं आहे डेंग्यू, हा सुद्धा जो आजार आहे हा एडिस इजिप्तीपासून होतो. म्हणजे तिन्ही आजार, याच्यात मलेरिया आहे, त्याच्यानंतर एलिफंटॅसिस आहे आणि डेंग्यू, हे तिन्ही आजार जे आहेत हे आपल्याला मॉस्किटोपासून होतात. पण इथे मॉस्किटोची जी टाईप्स आहे वेगवेगळी आहे. मलेरिया हा ॲनॉफिलस, देन एलिफंटॅसिस हा क्युलेक्स आणि डेंग्यू हा एडिस इजिप्तीपासून होतो. लुक ॲट दिस. ॲनॉफिलस अँड एडिस ग्रोज इन क्लीन वॉटर. बघा हे जे आहेत हे आपल्या जे चांगलं पाणी आहे, ज्याला आपण शुद्ध पाणी म्हणतो, क्लीन वॉटर जे आपण आपल्या डेली यूजसाठी यूज करतो, त्याच्यावर ही आपली अंडी घालतात आणि त्याच्यावर हे ब्रीड्स होतात. अँड क्युलेक्स इन अ डर्टी सिवेज वॉटर. आणि क्युलेक्स जो आहे हा जो डास आहे हा आपल्याला जे डबक्यातलं पाणी आहे, ज्याला आपण थांबलेलं पाणी जे म्हणतो, गटार ज्याला म्हणतो, त्याच्यावर इथे त्यांचे मॉस्किटो जे आहेत हे ब्रीड करताना आपल्याला पाहायला मिळतात. अँड दिस इज द इन केस ऑफ मॉस्किटो. अँड दीज आर द symptoms, then reasons spreading of dengue and preventive measures in case of the dengue. आता याच्यामधलं आपल्याला सेकंड डिसीज पाहायचं आहे, दॅट इज द स्वाईन फ्लू. रिझन्स ऑफ इन्फेक्शन. सर्वात आधी स्वाईन फ्लू जो आजार आहे हा मागे 5-7 वर्ष आधी हा खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड झालेला होता. आता याच्यामध्ये आपण सर्वात आधी सिम्पटम्स पाहूया, रिझन्स पाहूया कशाच्या साहाय्याने हा होतो. इन्फेक्शन्स फॉर स्वाईन फ्लू ऑकर थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. हा स्वाईन फ्लू जो आहे हा पीकपासून, आणि ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लूचा आजार झालेला असेल तर त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रिशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रिशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. म्हणजे हा जो आजार आहे हा आपल्या नाकातील, घशातील जो स्त्राव आहे आणि थुंकीच्या मार्फत होताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर व्हायरस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू द स्वेट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. जर जो व्यक्तीला स्वाईन फ्लू झालेला आहे त्या व्यक्तीच्या घामापासून सुद्धा हा आजार स्प्रेड होताना पाहायला मिळतो. अँड दीज आर द रिझन्स ऑफ इन्फेक्शन. सिम्पटम, लुक ॲट दिस सिम्पटम ऑफ स्वाईन फ्लू. डिफिकल्टी इन ब्रीथिंग, जे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. देन सोअर थ्रोट, बॉडी पेन, घसा खवखवणे आणि शरीर दुखणे. दीज आर द 2 सिम्पटम्स इन केस ऑफ स्वाईन फ्लू. देन डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू.
डायग्नोसिस कुठे होतं, म्हणजे स्वाईन फ्लूचे निदान कुठे होतं. लुक ॲट दिस. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, liquid from throat of patient is sent in laboratory. Diagnostic facilities are available in National Institute of Virology, that is the NIV, Pune, and National Institute of Communicable Disease, that is the NICD, दिल्ली. या स्वाईन फ्लूचं डायग्नोसिस जर करायचं असेल तर याच्यासाठी आपल्या घशामधला जो स्वॅब आपण ज्याला म्हणतोय ते घेऊन कलेक्ट करून ते पुण्याला जिथे आपली एक लॅब आहे, दॅट इज द NIV ज्याला आपण म्हणतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, की ज्याच्यामार्फत तिथे त्याची टेस्ट केल्या जाते आणि मग त्या व्यक्तीला स्वाईन फ्लू आहे किंवा नाही हे तिथे डिटेक्ट होतं. अशीच एक जी आहे ती लॅब, ती NICD, दॅट इज द इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज, आणि ही आपल्याला दिल्लीला पाहायला मिळते. या दोन ठिकाणी यांच्या टेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. अँड दिस इज द डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. देन डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएंजा H1N1. पर्सन हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. म्हणजे मार्च 2009मध्ये मेक्सिको या देशात या आजाराची प्रथम पेशंट आपल्याला पाहायला मिळाला. स्वाईन फ्लू इन्फ्लुएंजा हा H1N1 या व्हायरसपासून होतोय. हा रोग डुकरांमध्ये जो डुक्कर जे आहे तर त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी आपण काही ठिकाणी जे लोक डुकरांचा सुद्धा व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा व्यक्तींना हा आजार होण्याची भीती ही जास्त प्रमाणात पाहायला मिळते, कारण हा जो आजार आहे हा डुकरांपासून स्प्रेड होताना आपल्याला पाहायला मिळतो. अँड दीज आर द फर्स्ट ऑफ ऑल रिझल्ट्स ऑफ स्वाईन फ्लू, सिम्पटम ऑफ स्वाईन फ्लू अँड डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. ओके, इथे आपण दोन डिसीजचा अभ्यास केलेला आहे. सर्वात आधी एक आहे डेंग्यू आणि सेकंड आहे स्वाईन फ्लू. आता ह्याच्यानंतर आपल्याला थर्ड जो आहे दॅट इज द एड्स. हा जो सिम्बॉल आहे हा आपल्याला HIV एड्सच्या बाबतीत आपल्याला सिम्बॉल बऱ्याचदा आपण पाहतोय. काही ठिकाणी मॅचेस वगैरे होताना अशा प्रकारच्या ते सिम्बॉल जे आहेत हे लावून आपल्याला प्लेयर खेळताना पाहायला मिळतात. तर HIV एड्स, लुक ॲट दिस, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. याचा लॉंग फॉर्म इथे दिलेला आहे, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. दिस डिसीज इज कॉज बाय HIV. हा जो आजार आहे हा HIV याच्यामार्फत होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याला आपण ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस असं म्हटलं जातं. दिस आर ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. In this disease, victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. Diagnosis of AIDS cannot be confirmed without test in medical laboratories. ELISA test is used for its proper diagnosis. Symptoms of AIDS are person specific. बघा, हा जो आजार आहे हा आजार आपल्याला HIV मार्फत होताना पाहायला मिळतो. हा जो व्हायरस आहे हा आपल्या इम्युनिटी पॉवर जी आहे ती कमी करतो आणि इम्युनिटी पॉवर एकदा जर कमी झाली तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्या व्यक्तीला होतात आणि तो ज्याला HIV झालेला जो व्यक्ती आहे हा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारानेच एक्सपायर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इम्युनिटी पॉवर जर एकदा कमी झाली तर मग टेम्परेचर आलं तर लवकर कव्हर होणार नाही, जुलाब जर लागले तर लवकर कव्हर होणार नाहीत, साधी सर्दी खोकला हा सुद्धा बऱ्याच कालावधीपर्यंत सुरू राहील आणि त्याच्यामुळं मग TB सारखे आजारसुद्धा त्या व्यक्तीला होतात. हे सरळ या आजारामध्ये आपली इम्युनिटी पॉवर कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. आता एड्स जो आहे याचा डायग्नोसिस करायचं जर असेल तर याच्यासाठी एक टेस्ट आहे, दॅट इज द ELISA टेस्ट. या साह्याने त्या पर्टिक्युलर व्यक्तीला हा आजार झालेला आहे किंवा नाही हे डिटेक्ट केलं जातं. आता त्याचे सिम्पटम जर आपण पाहिले त्याचे सिम्पटम असे फिक्स नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे सिम्पटम त्याच्या इम्युनिटी पॉवरच्या नुसार आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. अँड दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इन केस ऑफ द HIV. देन always remember, look at this, AIDS does not occur due to touching
and sharing the food with HIV infected person or by nursing the HIV patient. हा सर्वात महत्त्वाचा, कारण जेव्हा HIV एखादा पेशंट जर आपल्याला आढळला किंवा आहे असं माहिती झालं तर आपण त्याच्यापासून लगेच दूर राहायला सुरुवात करतो. तर ॲक्च्युली हा जो आजार आहे हा आपण स्पर्श केल्याने, त्याच्यासोबत आपण जेवल्याने, त्याची आपण काळजी केल्याने किंवा त्याच्या जी HIV बाधित जी व्यक्ती आहे त्याची आपण कोणत्याही प्रकारची सेवा केल्याने, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्याने हा आजार होत नाही. देन अवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. आणि जो HIV बाधित व्यक्ती असेल त्याच्यासोबत आपला व्यवहार हा नेहमी सर्वसामान्य असायला पाहिजे. जसं आपण ॲज इट इज बाकीच्यांसोबत वागतो तशाच प्रकारे आपण यांच्यासोबत सुद्धा आपलं बिहेवियर ठेवणं गरजेचं आहे. कारण मधल्या काही काळामध्ये लोकांनी जे HIV पेशंट आहे त्यांच्यासोबत बोलणंसुद्धा अवॉइड करत होते आणि त्याच्यामुळं त्या व्यक्तींना एक प्रकारे आपण दूर लोटल्यासारखं असं होत होतं. म्हणजे इथे अशा प्रकारे आपण त्याची म्हणजे कोणत्याही प्रकार त्याला अवॉइड न करता त्याच्यासोबत आपण जसं नॉर्मल बाकींच्या लोकांसोबत जसं वागतो तसं सुद्धा त्याच्यासोबत वागणं हे सुद्धा गरजेचं आहे. देन सेकंड वन दॅट इज द डू यू नो HIV was first reported in an African species of monkeys. According to the National AIDS Control Program and UNAIDS, 80 to 85% HIV infection in India occur through the unsafe sexual contact. तर याच्यामध्ये HIV विषाणू जो आहे हा सर्वात पहिल्यांदा आफ्रिकेतील एक जात आहे माकडांची, त्या जातीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतात साधारणतः जेवढेही केसेस आहेत त्याच्यापैकी 80 ते 85% केसेस जे आहेत ह्या ज्याचा एड्सचा जो संसर्ग जो होतो तर तो असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहे असं त्यांचं एक निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. अँड दिस इज द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ डेंग्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्वात आधी आपण सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज याच्यामध्ये डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि एड्स या 3 डिसीजचा अभ्यास केलेला आहे की तो कशाच्या मार्फत पसरतो, त्याच्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन आणि काही प्रमाणात जे सिम्पटम कोणते आहेत ते आपण पाहिले आणि प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी आपल्याला याच्यात थोडीशी माहिती दिलेली आहे. ओके, दिस इज द इन केस ऑफ सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज. आता आपल्याला या लेक्चरमधला शेवटचा टॉपिक जो आहे दॅट इज द इन्फेक्शन थ्रू ॲनिमल, म्हणजे प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता इथे त्यांनी आपल्याला कॅन यू टेल याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. विच मेजर आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. आता तुमच्या घरामध्ये तुम्ही उंदीर, घुशी यांना पकडण्यासाठी किंवा यांचा नायनाट करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करतात. आता याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतील. तुमच्या घरामध्ये कोणता करता ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. आता याच्यामध्ये काय करतो आपण, फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज रिमूव्हिंग ऑल द अनवॉन्टेड जंक अँड लिटर. म्हणजे आपल्या घरामध्ये जर कोणत्या प्रकारचं जर काही खूप मोठ्या प्रमाणात जर ज्याला आपण अनवॉन्टेड मटेरियल जर पडलेलं असेल, कबाड ज्याला आपण म्हणतो की ज्याच्या मार्फत मग तिथे खूप मोठ्या प्रमाणात उंदीर राहू शकतात, तर असं जे मटेरियल आहे ते आपल्या घरातून आपण साफ करून ठेवलं पाहिजे. हाऊस होल्ड बी नीट अँड क्लीन. आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे की जेणेकरून त्यांना अशा प्रकारे कुठे राहायला व्यवस्थाच होणार नाही. ट्रॅप कॅन बी लेड फॉर कॅप्चरिंग द रॅट्स. काही घरामध्ये असं पिंजरा ठेवून त्याच्यामध्ये उंदीर पकडतात आणि मग नंतर ते बाहेर कुठेतरी शहराच्या बाहेर नेऊन सोडून देतात. हा एक उपाय आपण पाहतो. आणि काही ठिकाणी वन कॅन कीप द कॅट ॲज अ पेट. काही ठिकाणी आपण मांजरसुद्धा पाळतो की जेणेकरून घरामधले रॅट जे आहे त्याला ती खाऊन एक प्रकारे ह्या जे आपली सायकल आहे, नॅचरल सायकल ज्याला म्हणतो आपण, फूड चेन, ते सुद्धा इथे उपयोगी पडताना आपल्याला पाहायला मिळते. आणि काही घरांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकल्स मिळतात ते रॅट किल त्याचा यूज करताना आपण पाहतो. बट इट इज नॉट अ सेफ मेथड. ही या उंदीर आणि घुशींचा नायनाट करण्यासाठी अशी उपयोगी मेथड आहे असं मला वाटत नाही. देन सेकंड वन, व्हाय इट इज नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड्स. पाळीव कुत्रे, मांजरे, पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते, मोस्ट इम्पॉर्टंट. तर याला कारण काय बघा, आपल्या घरामध्ये आपण काही
पाळीव आपल्या घरामध्ये काही पाळीव कुत्रे राहतात, काही घरांमध्ये आपण मांजर पाळतो, काही घरांमध्ये आपल्याला बर्डसुद्धा काही लोक पाळताना पाहायला मिळतात. मग त्यांची आरोग्याची काळजी घेणे हे का गरजेचं आहे? कारण असं आहे, सम ॲनिमल्स कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अ कॅरियर ऑफ वेक्टर ऑफ डिफरंट डिसीज. ड्यू टू देअर सिकनेस देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ पासिंग सच इन्फेक्शन्स टू अस. काही जे प्राणी आहेत या प्राण्यांमार्फत काही आजार हे आपल्याला सुद्धा होऊ शकतात. म्हणजे त्यांच्या जर त्यांना कोणता आजार जर झाला तर तो व्हायरस असेल, तो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये सुद्धा येऊ शकतो. आणि याच्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये जे कोणते आपण पाळीव प्राणी जे असतील त्यांची आपण वरच्यावर आरोग्याची तपासणी करणे हे गरजेचं राहतं. देन थर्ड वन, इज देअर एनी रिलेशन बिटवीन द पिजन, स्ट्रे ॲनिमल अँड ह्युमन हेल्थ. कबुतरे आहेत, भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का? आता याच्यामध्ये आपला संबंध आहेच. तर पिजन जो आहे तर पिजनचे फिदर्स वगैरे जे राहतात याच्यामार्फत जो अस्थमासारखा आजार होण्याची भीती राहते. जे ट्रे ॲनिमल्स आहेत की जे भटके कुत्रे वगैरे आपण ज्याला म्हणतो, तर यांच्यामार्फतसुद्धा जर यांना जर व्हॅक्सिनेशन जर केलेलं नसेल आणि तो जर चावला तर यांच्यामार्फत रॅबीजसारखा आजार होण्याची भीती राहते. जे सम ऑफ द स्ट्रे ॲनिमल आर कॅरीज ऑफ रॅबीज. त्याच्यामार्फत जर रॅबीज जर आजार आपल्याला झाला तर तो सुद्धा आपल्यासाठी धोकादायक आहे. आणि म्हणून जे भटके प्राणी आहेत आणि ह्युमन बीइंग्स यांच्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे काही ना काही कनेक्शन पाहायला मिळतं. देन फोर्थ वन, व्हॉट आर इफेक्ट्स ऑफ रॅट्स कॉक्रोचेस ऑन हेल्थ. उंदीर, घुशी आणि झुरळे यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? तर रॅट्स आर होट्स ऑफ फ्लाईज विच कॅरीज द बॅक्टेरिया ऑफ प्लेग. आपल्याला माहीत आहे प्लेग हा आजार हा उंदरांच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो जर आपल्याला होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण रॅट्स जे आहे तर त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. कॉक्रोचेस आर प्रोन दॅट टू बी कॅरीज ऑफ टायफॉईड. कॉक्रोचच्या मार्फत टायफॉईड होऊ शकतो. म्हणजे इथे आपल्याला हे जे काही प्राणी आहेत, उंदीर आहे, झुरळ आहे, याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथे प्लेग आहे, त्याच्यानंतर टायफॉईडसारखे आजार, हा प्लेग रॅट्सच्या मार्फत आणि टायफॉईडसारखा आजार जो आहे हा कॉक्रोचच्या मार्फत स्प्रेड होताना आपल्याला पाहायला मिळतो. अँड धिस इज द कॅन यू टेल. तर याच्यामध्ये इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स याच्यामध्ये आपल्याला जो डिसीज पाहायचा आहे दॅट इज द रॅबीज. आपल्याला इथे रेबीजचा अभ्यास करायचा आहे. लुक ॲट दिस. धिस इज द व्हायरल डिसीज. लुक ॲट दिस. इट्स ऑकर ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. Virus enter the brain via neuron. Hydrophobia is one of the important symptoms of this disease. In this case, the victim shows extreme fear for water. Rabies is fatal disease. However, fatality can be prevented by timely vaccination before onset of symptoms. Symptoms start to appear within 90 to 175 days of dog bites. मोस्ट इम्पॉर्टंट बघा, रॅबीज जो आजार आहे हा व्हायरसच्या मार्फत होतो. मग हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जातो कुठून? तर जेव्हा कुत्रा, ससा, माकड, मांजर हे जेव्हा आपल्याला चावतात तर त्यांच्या मार्फत हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जातो. आणि आपल्या बॉडीमध्ये हा आपली जी नर्वस सिस्टीम आहे तर नर्वस सिस्टीम मार्फत तो आपल्या ब्रेनपर्यंत पोचतो. आणि ब्रेनपर्यंत एकदा तो पोचला की मग हा व्हायरस जो आहे आपण त्याला आपण रेबीज झाला असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि ज्या व्यक्तीला रेबीज आजार जो झालेला आहे याच्यामध्ये सर्वात मोठं लक्षण जे आपण पाहिलं, सिम्पटम जर आपण पाहतो तर त्याचं आहे हायड्रोफोबिया. म्हणजे ज्याला रेबीज झालेला आहे तो व्यक्ती पाण्याला खूप घाबरतो. हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि याच्यासाठी उपाय जर कोणता असेल तर आपण पाहतो बऱ्याचदा जर आपल्याला डॉग, त्याच्यानंतर रॅबिड, मंकी ही जर चावले असतील तर आपण त्याच्यावर रॅबीजचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे, जे आपल्याला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये अवेलेबल झालेले पाहायला मिळतात. की त्या इंजेक्शनमार्फत हा आजार आपण कंट्रोल करू शकतो. त्यांनी इथे दिलेलं आहे सिम्पटम स्टार्ट ॲपियर. म्हणजे हे चावल्याबरोबर लगेच याचे सिम्पटम आपल्याला दिसत नाही. याचे सिम्पटम 90 ते 175 दिवसानंतर आपल्याला दिवसात दिसू लागतात. आणि तेव्हा आपण याची व्हॅक्सिन घेणं जरूर आहे. पण बऱ्याचदा ते सिम्पटम दिसायच्या आधीच जर असा जर कोणता प्राणी जर आपल्याला चावलेला असेल तर लगेच त्याच्यावर व्हॅक्सिन अवेलेबल आहे. ती व्हॅक्सिन जर आपण घेतली तर आपल्याला हा आजार होणार नाही. आता याचे सिम्पटम्स कोणकोणते आहेत? सिम्पटम्स ऑफ रॅबीज: फीवर फॉर 2 to 12 weeks,
2 ते 12 आठवडे ताप राहतो, टेम्परेचर राहतं. देन एक्झॅगिरेशन इन बिहेवियर, म्हणजे अतिशयोक्ती करत वागणे. काहीतरी आपण एखादं काम असं एक प्रकारे विचित्र प्रकारे वागणे याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इट इज द हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. ज्या व्यक्तीला रेबीज झालेला आहे त्या व्यक्तीला पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात भीती वाटलेली आपल्याला पाहायला मिळते. अँड दीज आर द इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स, की ज्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे, दॅट इज द रेबीजचा. याच्यामध्ये आपण तो कशाच्या मार्फत होतो, त्याचे सिम्पटम कोणते, आणि तो होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर कोणता उपाय केला पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा. याच्यामध्ये आणखी एक उपाय आपल्याला पाहता येईल, जे आपले पाळीव प्राणी आहे त्याला आपण अँटी रॅबीज म्हणून इंजेक्शन मिळतं, त्या प्राण्यांना जर दिलं तर त्या प्राण्यांना दिल्यानंतर ते चावलेसुद्धा तरीसुद्धा हा आजार स्प्रेड होणार नाही. ते सुद्धा म्हणजे त्याला व्हॅक्सिन जरी म्हटलं आपण, ती त्या प्राण्यांसाठी अवेलेबल असलेली आपल्याला पाहायला मिळते. अँड दिस इज द इन केस ऑफ रॅबीज. देन लास्ट टॉपिक लुक ॲट दिस, दॅट इज द इंटरनेट माय फ्रेंड. वाय द व्हिडिओ अबाउट रेबीज ऑन इंटरनेट. इंटरनेटवर रेबीज या रोगासंबंधीचे विविध व्हिडिओ पहा. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ रेबीज. मेक अ लिस्ट अँड डिस्कस विथ फ्रेंड. रेबीज रोगावर जो प्रतिबंधात्मक उपाय आहे त्याची माहिती मिळवा, त्याची यादी तयार करा आणि मित्रांसोबत त्याची चर्चा करा. हे वर्क तुम्हाला दिलेलं आहे. तर रेबीजच्या बाबतीत आणखी माहिती तुम्ही इंटरनेटच्या सहाय्याने घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज याचा अभ्यास केला आहे, ज्याच्यामध्ये आपण डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि एड्स याचा अभ्यास केलेला आहे. सोबतच इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स याच्यामध्ये आज आपण रॅबीज या आजारासंदर्भात माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पहा, अभ्यास करा आणि समजून घ्या. धन्यवाद.